राम राम मामा. राम राम. काय नाव मामा? दामोदर पाटीलबा शेडगे, राहणार तनवाडी, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. मामा, आपण जो खजुराचा आता जो प्लॉट लावलेला आहे, आपण बघू शकता हा खजुराचा प्लॉट आहे. किती एकर आहे? या 3 एकर लावलेला आहे. 3 एकरमध्ये 181 रोपं बसलेली आहेत. हां. याला लावून आपल्याला 6 वर्ष आता कंप्लीट होऊन गेले. 7वं वर्ष चालू आहे. अच्छा अच्छा. याचं उत्पादन 2.5 वर्षानंतर चालू झालं. आता 4थं पीक आपलं निघालेलं आहे. अच्छा. तर पहिल्या वर्षी किती उत्पन्न झालं, दुसऱ्या किती झालं? पहिल्या वर्षी आम्हाला जवळजवळ 9 ते 10 लाख रुपये झाले होते. हां हां. नंतर आम्हाला 21-22 लाख रुपये 3 वर्ष झाले. आता रेग्युलर सारखं उत्पन्न होत आहे. बरं, तुम्ही आता हे जेव्हा लावलं ते या परिसरात तुम्ही दुसरे काही प्लॉट बघितले होते का, किंवा तुम्हाला कुठून अनुभव आला? एका ठिकाणी पाहिलं होतं, नुसतं झाडं पाहिले आणि ते डोक्यात बसलं की लावायचे म्हणून. बस. आता सध्या तुम्हाला चांगलं उत्पन्न आहे आणि झाडाची कंडिशन कसं काय? एकदम कंडिशन चांगली आहे आणि उत्पन्न एकदम भरपूर उत्पन्न देणारं पीक आहे हे. हां हां. या पिकापासून, आणि याला विशेष म्हणजे याला मजूर लागत नाही जास्त, हां. आणि जास्त खर्च नाही होत नाही. तर रासायनिक खत नाही, कुठलं फवारणी नाही, हां. बाई खुरपायला लागत नाही. अच्छा. त्याच्यामुळं लेबर कमी लागणारं पीक असल्यामुळं हे पीक शेतकऱ्यासाठी खूप चांगलं आहे. म्हणजे एकंदरीत खूप कमी खर्चामध्ये पीक घेतलं कमी खर्चामध्ये, म्हणजे नंतर त्याचा खर्चच नाही. याचे रोपच फक्त महाग असते सुरुवातीला. तेवढे रोपं लावल्याच्या नंतर बाकी नंतर कुठला खर्च नाही. आंतरपीक कोणकोणते घेतले म्हणजे? आंतरपीक याच्यात आम्ही सोयाबीन, गहू घेतो. अच्छा अच्छा. पण आता काय झालं, माल काढायसाठी ट्रॅक्टर माझाच घालावा लागतो म्हणून आता सोयाबीन घेता येत नाही. कारण जून-जुलैमध्ये माल निघतो याचा. त्याच्यामुळं आता नुसतं आम्ही गहू हे आंतरपीक घेतो. बरं, मार्केट कुठं उपलब्ध आहे, तुम्ही कसे विकता? मार्केट आम्ही इथं जागेवरच रिटेलमध्येच विकतो सगळा माल. अच्छा. व्यापाऱ्याला देत नाहीत. व्यापाऱ्याला दिला तर अर्ध्याच किमतीत माल द्यावा लागतो. हां हां. त्याच्यामुळं आम्ही इथं रिटेलमध्येच पूर्ण माल विकतो. 200 रुपये किलो प्रमाणे आमची पूर्ण खारीक इथूनच जाते. इथूनच विकले जाते. इथूनच. बरं, तुम्ही शेतकऱ्याला काय सांगाल मार्गदर्शन म्हणून? शेतकऱ्यांनी ह्या पिकाकडे वळायला पाहिजे. हे पीक भरपूर उत्पन्न देणार आहे आणि नो खर्चिक आहे. नो खर्चिक. खर्चिक नसल्यामुळं परवडतंय. आणि याच्यावर कुठला अटॅक येत नाही, याला गारपिटीनं काही होत नाही, याला वाऱ्याने काही होत नाही, याला पावसाने काही होत नाही. त्याच्यामुळं धोका देणारं पीक नाही. अच्छा. त्याच्यामुळं हे पीक परवडणार आहे. बरं, सरासरी अंदाजी एकरी वार्षिक उत्पन्न कसं सांगाल? एकरी 5 लाखापासून तर 10 लाखापर्यंत याचं उत्पन्न मिळू शकतं आंतरपीक सोडून. आंतरपीक सोडून. हां हां. तुम्ही समाधानी आहात? आम्ही भरपूर समाधानी आहोत. बरं, शेतकऱ्याला ही माहिती मिळण्यासाठी आपला संपर्क नंबर काय आहे? नाही, नंबर द्यायला खूप मला त्रास व्हायला लागला. नंबर द्यायला तर मला झोपायला सुद्धा वेळ नाही, का बसायला नाही, का बोलायला नाही. सारखे लोकांचे फोन चालू आहेत. लोकांनी प्रत्यक्षात यावं तिथं. मी ॲड्रेस देतो पूर्ण. राहणार तनवाडी, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. इथे येऊन प्रत्यक्ष येऊन भेट करावी. आणि लोक जे आपण याच्यात माहिती सांगतो, 25 बाय 25 वर लागवड आहे, एकरी 60-65 रोपं बसतील, तीच माहिती परत विचारते. त्याच्यामुळे आता नंबर द्यायचा इथून पुढे बंद केला मी. आता मी खूप प्रत्यक्ष व्हिजिट करा असं तुमचं म्हणणं आहे? प्रत्यक्ष या, पहा, सगळं समोरासमोर. तुम्ही फोनवर जरी चौकशी केली तरी सुद्धा तुमचं समाधान होत नाही. युट्यूबवर पाहिलं तरी समाधान होत नाही. शेवटी तुम्ही प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय तुमचं समाधान होणार नाही. अच्छा, कारण युट्यूबवर लोकांना वाटतं काहीतरी आवाजचे सवाद दाखवत असतील. हो, बरोबर आहे. असं म्हणजे ते लोकांच्या डोक्यातच गणित येते. त्याच्यामुळे प्रत्यक्ष त्या झाडावर 1-1.5-2 क्विंटल माल आहे का नाही, खायला गोड आहे का नाही, 200 रुपये किलो विकतोय का नाही, ते पण बघा. आपण कमीत कमी 1 क्विंटल जरी माल धरला तर 200 रुपये किलोने किती पैसे व्हायला लागले. एकरी 60 झाडं बसते. 60 झाडाचे किती पैसे व्हायला लागले. जो जर हिशोब केला तर 12 लाख रुपये होते. अच्छा, म्हणजे सगळा हिशोब तुम्ही काढलेला आहे. तरी 5 लाख म्हणतो आम्ही. 5 लाखापासून 7, 8, 10 लाखापर्यंत एकरात उत्पन्न निघू शकते. अच्छा, म्हणजे नाही तर प्रत्यक्षात येऊन पहा. हे महत्वाचे बोलले तुम्ही. धन्यवाद मामा, धन्यवाद.